फिर्यादीने त्याच्या तोंडी पुराव्यात असे सांगितले आहे की सदरची घटना सुमारे 4 ते 5 वर्षांपूर्वी दुपारी 1 वाजता बेलापूर चौक बेलापूर येथे घडलेली आहे. त्यावेळेस तो हॉटेलमध्ये चहा पीत बसला असताना आरोपींनी त्यास बाहेर बोलावून मारहाण केली. आरोपी माणिक याने त्याला बाटलीने डोक्यात मारले. फिर्यादीच्या तोंडी पुराव्याचे अवलोकन केले असता त्याच्यासोबत मारुती हा बसला होता हे सांगण्याचे तो टाळत आहे. फिर्यादमध्ये सदर मारुती याच्या नावाचा उल्लेख असून घटनेच्या वेळी तो फिर्यादीसोबत चहा पीत बसला होता असे नमूद आहे. अशा परिस्थितीत सदर साक्षीदार मारुती याची साक्ष महत्त्वाची ठरते, परंतु त्यास अभियोग पक्षाने साक्षीदार म्हणून तपासलेले नाही. त्याचप्रमाणे अभियोग पक्षाने सदर हॉटेल चालक अथवा मालक श्री करडे यांची साक्ष नोंदवलेली नाही. फिर्यादीने त्याच्या उलट तपासात असे मान्य केले आहे की घटनेच्या वेळी 10 ते 15 पेक्षा जास्त लोक जमा झाले होते, परंतु यापैकी कोणाचीही साक्ष नोंदवण्यात आलेली नाही. त्यामुळे फिर्यादीच्या तोंडी पुराव्यास इतर तटस्थ साक्षीदारांकडून पुष्टी मिळत नाही. परिच्छेद फिर्यादी हा जखमी झाला होता हे सिद्ध करण्यासाठी अभियोग पक्षाने त्याची वैद्यकीय तपासणी करणाऱ्या वैद्यकीय अधिकारी यांची साक्ष नोंदवून तशा प्रकारे वैद्यकीय प्रमाणपत्र योग्यरित्या सिद्ध करणे आवश्यक होते. तथापि फिर्यादी जखमी झाला ही बाब सिद्ध करण्यासाठी वैद्यकीय प्रमाणपत्र प्रस्तुत प्रकरणात अभियोग पक्षाने योग्यरित्या सिद्ध केलेले नाही. परिच्छेद फिर्यादीचे असे म्हणणे आहे की त्यास आरोपी क्रमांक 2 याने काचेच्या बाटलीने डोक्यात मारून जखमी केले. तथापि घटनास्थळ पंचनामा करतेवेळेस काचेच्या बाटलीचे तुकडे अथवा बाटली जप्त करण्यात आलेली नाही असे दिसून येते. तपासिक अधिकारी यांनी संपूर्ण तपासात सदर काचेची बाटली अथवा काचेचे तुकडे किंवा फुटकी बाटली जप्त केलेली नाही असे दिसते. सदर बाटलीचा शस्त्रासारखा वापर केला असे फिर्यादीचे म्हणणे असल्यामुळे सदर बाटली जप्त होणे आवश्यक होते. अशा परिस्थितीत आरोपी क्रमांक 2 याने काचेची बाटली वापरली होती ही बाब सबळ पुराव्यानिशी सिद्ध होत नाही. परिच्छेद साक्षीदार क्रमांक 1 या आणि तपासिक अधिकारी यांच्या तोंडी पुराव्याचे अवलोकन केले असता दोन्ही साक्षीदारांचा तोंडी पुरावा हा घटनास्थळ पंचनामा केला या बाबतीत परस्पर विरोधी आहे असे दिसून येते. त्यामुळे सदर घटनास्थळ पंचनामा योग्यरित्या सिद्ध झाला असे म्हणता येत नाही व या पंचनाम्याचा अभियोग पक्षाला काहीही उपयोग होत नाही. तपासिक अधिकारी यांनी असे कथन केले आहे की आरोपी क्रमांक 1 व 2 यांनी आपसात संगनमत करून फिर्यादीस मागील भांडणाची कुरापत काढून शिवीगाळ करून लाथाबुक्क्याने मारहाण केली व धमकी दिली. तथापि ज्या साक्षीदारांच्या तपास टिपणावरून ते या निष्कर्षाप्रत पोचले त्या साक्षीदारांची साक्ष नोंदवण्यात अभियोग पक्षाला यश आलेले नाही. फिर्यादीच्या कथनानुसार त्याचा आरोपीसोबत पूर्वीचा वाद होता. अशा परिस्थितीत फिर्यादीच्या तोंडी पुराव्यास इतर साक्षीदारांकडून पुष्टी मिळणे आवश्यक आहे. तथापि वर उल्लेख केल्याप्रमाणे फिर्यादीच्या तोंडी पुराव्यास इतर साक्षीदारांकडून पुष्टी मिळत नाही. घटनास्थळ पंचनामा तसेच वैद्यकीय पुरावा योग्यरित्या साबित झालेला नाही. या सर्व कारणांचा विचार केला असता आरोपी क्रमांक 1 व 2 यांनी फिर्यादीस शिवीगाळ केली, लाथाबुक्क्याने मारहाण केली. तसेच आरोपी क्रमांक 2 याने
काचेच्या बाटलीने डोक्यात मारून जखमी केले आणि फिर्यादीस जीवे मारण्याची धमकी दिली, ही बाब संशयापलीकडे जाऊन सिद्ध होत नाही. सबब मुद्दे क्रमांक 1 ते 4चे उत्तर मी नकारार्थी नोंदवित आहे. परिच्छेद. सहाय्यक सरकारी अभियोक्ता यांनी असा युक्तिवाद केला की आरोपी क्रमांक 1 व 2 यांनी फिर्यादीस तो बेलापूर चौक, बेलापूर येथील हॉटेलमध्ये बसला असताना बाहेर बोलावून मारहाण केली, असे फिर्यादीने त्याच्या तोंडी पुराव्यात सांगितले आहे. त्याचप्रमाणे आरोपी याने त्यास बाटलीने डोक्यात मारले असे सांगितले आहे. त्यांनी पुढे असा युक्तिवाद केला की फिर्यादीने निशाणी 18 वरील फिर्याद योग्यरित्या सिद्ध केलेली आहे. अशा परिस्थितीत फिर्यादी व तपासिक अधिकारी यांच्या तोंडी पुराव्यावरून आरोपींनी गुन्हा केल्याचे सिद्ध होते. असा युक्तिवाद सहाय्यक सरकारी अभियोक्ता यांनी केला आहे. परिच्छेद. आरोपीतर्फे विधिज्ञ यांनी असा युक्तिवाद केला की फिर्यादी आणि त्याचा मित्र मारुती असे चहा पित असताना आरोपींनी फिर्यादीस मारहाण केली, असे अभियोग पक्षाचे कथन आहे. परंतु सदर मारुती यास साक्षीदार म्हणून तपासण्यात आलेले नाही. त्याचप्रमाणे कथित घटनेच्या वेळी 10 ते 15 पेक्षा जास्त लोक जमा झाले होते, असे फिर्यादीने मान्य केले आहे. परंतु इतर कोणताही साक्षीदार तपासण्यात आलेला नाही. त्यांनी पुढे असा युक्तिवाद केला की फिर्यादी जखमी झाला होता, ही बाब सिद्ध होण्यासाठी अभियोग पक्षाने वैद्यकीय पुरावा सिद्ध केलेला नाही. अशा परिस्थितीत फिर्यादी व तपासिक अंमलदार यांच्या तोंडी पुराव्यावरून आरोपी विरुद्ध संशयापलीकडे जाऊन गुन्हे सिद्ध होत नाहीत. परिच्छेद. वरील सर्व विवेचनावरून व कारणमीमांसेवरून अभियोग पक्षाने सबळ आणि विश्वासपात्र पुरावा नोंदवून आरोपींविरुद्ध गुन्हे संशयापलीकडे जाऊन सिद्ध केलेले नाहीत. यामुळे आरोपी निर्दोष मुक्त होण्यास पात्र आहेत. सबब मुद्दा क्रमांक 5च्या उत्तरादाखल मी खालीलप्रमाणे आदेश पारित करीत आहे. परिच्छेद. आरोपी क्रमांक 1 व 2 यांना त्यांचे विरुद्ध ठेवण्यात आलेल्या भारतीय दंडविधान कलम 324, 323, 504, 506 सह 34 या दोषारोपातून फौजदारी प्रक्रिया संहिता कलम 248(1) नुसार सबळ पुराव्याअभावी निर्दोष मुक्त करण्यात येत आहे. आरोपी क्रमांक 1 व 2 यांचे जामीनपत्र आणि वैयक्तिक बंधपत्र रद्द करण्यात येते. आरोपी क्रमांक 1 व 2 यांनी फौजदारी प्रक्रिया संहिता कलम 437 प्रमाणे प्रत्येकी रक्कम रुपये 7,500चा वैयक्तिक जात मुचलका व तितक्याच रकमेचे जामीनदाराचे बंधपत्र सादर करावे. आरोपी क्रमांक 1 हा दुसऱ्या गुन्ह्यात न्यायालयीन कोठडीत असल्यामुळे कलम 353(6) फौजदारी प्रक्रिया संहितेनुसार सदरचा निर्णय त्याच्या गैरहजेरीत खुल्या न्यायालयात घोषित करण्यात आला.